नमस्कार मंडळी. आज मोठा असा जोक मी स्वतःबरोबरच केला. मस्तपैकी नवीन माईक घेतला, मस्तपैकी लावला. तो दिसतोय तुम्हाला, तो बघा. आणि मी त्याच्यात ऑन करायचाच विसरली आणि शेवटी झालं काय, जसं होतं तसं रोजचं झालं, नॉर्मल असू दे. तर मी या आठवड्यामध्ये काय काय शिवलं आहे ते दाखवते. हे बघा, आत्ता झालेल्या बाळासाठी हे आपण टोपरं वापरू शकतो. एकदम सोप्या पद्धतीत शिवलेलं आहे आणि ॲडजस्ट होऊ शकतं, कारण बाळाचं डोकं छोटं असतं, कधी मोठं असतं, म्हणून आपण जसं पाहिजे तसं ह्याला ॲडजस्ट करू शकतात. त्याच पॅटर्नमध्ये ही दुसरं शिवलं, पण जराशी साईज मोठी. तिसरं शिवलं, जराशी साईज मोठी. अशी जरा जरा, कारण बाळ जसं वाढतं महिन्याने तसं त्याच्या शरीराची पण वाढ होते म्हणून. आणि हे बघा, हे शिवलेलं आहे फ्रिलचं. ह्याचे अजून मी दोरे कट केले नाही आहे, जस्ट मी ह्याला फक्त मशीनमधून ओढून काढलेले आहेत. अजून मला त्याचं प्रॉपर कटिंग वगैरे करायची आहेत. हे बघा, हे दुसरं काढलं फ्रिलचं, कारण बाळ ह्याच्यात घातल्यानंतर खूप क्यूट आणि छान असं दिसतं. आणि त्याच्यानंतर ही अशी सिंपल मी शिवून घेतली, प्युअर कॉटनची आहेत. आणि कसं, कोणाला आपण स्टेटस जसा टाकू तसं आपल्याला ऑर्डर येतात. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की कशा ऑर्डर मिळवू शकतो ते. आणि नंतर हे बघा, हे मी शिवलेलं आहे झबलं. आणि मी जास्त करून ही बटनचे शिवलेलं आहे, कारण बाळ 6 महिन्यानंतर पालती जातो त्याच्यामुळे, कारण ती बटणं वरच राहतात. प्रेसिंगचं ते दाबून मग ते मला म्हणजे असं वाटतं, म्हणून मी छोटीशी बटणं ह्याला लावण्यासाठी ठेवलेली आहे. ती मी मार्केटमध्ये शोधते कुठे भेटतात काय. भेटले की मी आणून लावणार, तुम्हाला नक्की दाखवेन की बटन लावतानाचा व्हिडिओ तरी. आणि ही माझी अशी ऑर्डर होती, ती मी पूर्ण केली होती. अजून खूपसं कामं होती, पण सध्या मशीनमधून शिवून काढली होती. शिवायचं काम पूर्ण झालं होतं. आणि त्याच्यानंतर ह्याचा लॉंग व्हिडिओ आहे, तो मी टाकणार आहे की मी कशा पद्धतीने काय काय करते, तो तुम्ही नक्की बघा. आणि हे झाले लंगोट पण एकदम सिंपल पद्धतीने आहेत, सरळ, काही मोठंसं असं नाही आहे. हे बघा, मस्तपैकी असा चौकोन आकाराने मी कट करायचा आणि त्याचा मस्तपैकी ट्रायंगल करायचा. आणि हे तुम्हाला नॉक दिसतं आहे ना, तसं आपण जसं की नाडीला करतो तसं तर त्याला अटॅच करायचं. आणि त्याचा एक त्रिकोण करायचा, तिथे बाळाची कंबर ठेवायची, हे उलटं करायचं आणि त्याच्यामधून ते काढायचं टोक आणि गाठ मारायची. त्याने काय होतं, बाळाला रॅशेस वगैरे अजिबात येत नाही, कसं रब्बल वगैरे काही लागत नाही. त्यामुळे बाळही सुखरूप असतो आणि आपल्यालाही टेन्शन नसतं आणि पाहिजे तेव्हा हे चेंज करू शकतो. आणि मोस्टली तुम्हाला जेव्हा कधी ऑर्डर येते, ह्या लंगोटची ऑर्डर जास्त आहे, 1 डझन 2 डझन असे, कारण की लहान बाळ असल्यामुळे त्याला लिक्विड म्हणजे लिक्विडच तो खातो ना, त्यामुळे त्याला सू जास्त वेळा होते, त्यामुळे लंगोट जास्त करून वापरतात. तर हे व्हाईट कलरचे लंगोट आहे आणि ह्याच्यासाठी कपडाही चांगला असा घ्या, जाड असा. मी तर चांगल्या ऑफर ऑर्डर करते. आणि ह्यांची किंमत काय आहे, कसे काय आहे, ते मी तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी नक्की बघा माझा लॉंग व्हिडिओ. चला तर भेटू, बाय.